वसई विरार परिसरातली 29 गावं महापालिकेत असावी की नसावी यावरून याआधी देखील मोठ्या प्रमाणावर वाद होता। तर दुसरीकडे याच्याबद्दल जी आहे कोर्टामध्ये याचिका सुरू आहे। असं असताना महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना काढलेली आहे आणि या अधिसूचनामध्ये असा उल्लेख केलेला आहे की 29 गावं आहे ही महापालिकेत असावी। हे परिपत्रक आज संध्याकाळी सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेलं आहे आणि त्याच्यावर जी आहे 14 फेब्रुवारीची तारीख आहे। तर दुसरीकडे ही कोर्टामध्ये याचिका सुरू आहे। ही गावं पालिकेतून बाहेर काढावी याबाबत जे आहे गाव बचाव समितीने आंदोलन केलं होतं। यातून मोठ्या प्रमाणावर वसई विरार परिसरामध्ये राजकारण देखील झालं होतं। परंतु असं असताना राज्य सरकारने अशा प्रकारची अधिसूचना आज काढलेली आहे आणि या अधिसूचनेमध्ये असं सांगितले की अधिसूचना जारी झाल्यापासून 30 दिवसांपासून हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहे आणि हरकती आणि सूचना आल्यानंतर राज्य सरकार या अधिसूचनेवर विचार करणार आहे। तर दुसरीकडे या अधिसूचनेचा जो आहे फायदा राजकीय दृष्ट्या जर पाहिला तर पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीला होणार आहे। कारण पालिकेत गावं असावी किंवा नसावी याबद्दल वाद सुरू असला तरी सध्या 29 गावांमध्ये बहुजन विकास आघाडीचं मोठ्या प्रमाणावर वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे आता लोकसभा निवडणुका जे आहे ते होऊ घातलेल्या आहे, कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते। त्यामुळे या अधिसूचनेचा जे आहे की मतांमध्ये कशा प्रकारे फरक पडणार आहे हे पाहावं लागणार आहे। पश्चिम पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा विरोध आहे। ज्यावेळी महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळी असा कुठेतरी विरोध होता की तुमच्या घरांवर टॅक्स लागेल, गुरांवर टॅक्स लागेल, परंतु महापालिकेने कुठल्याही प्रकारचा टॅक्स हा घरांवर लावलेला नव्हता। अनेक लोक जे आहे की याच्यामध्ये मत होतं की काही लोकांना गावं ही पालिकेत हवी होती तर काही लोकांना जे आहे की गावं पालिकेत नको होती। कारण लोकांचं असं म्हणणं आहे की पालिकेत असं सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा मिळत नाही, आमच्या घरापर्यंत कचऱ्याची गाडी येत नाही, आमच्या घरासमोरची गटारं देखील बंदिस्त होत नाही, ज्या काही सोयी सुविधा आहे या शहरामध्ये मिळतात आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा मिळत नाही, अशा प्रकारची ओरड जी आहे 29 गावांची होती। परंतु शासनाने अशा प्रकारचा निर्णय दिल्यानंतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम होणार आहे। आता ही अधिसूचना काढल्यानंतर किती हरकती आणि सूचना येतात हे पाहावं लागेल आणि इतर राजकीय पक्ष आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।